लालबागची राणी अर्थात वडाळा ते लोअर परेल दरम्यान सुरू होणारी मोनो लवकरच धावताना दिसेल। वडाळा डेपो ते लोअर परेल दरम्यान मोनोची 9 किलोमीटरची यशस्वी चाचणी घेण्यात आली। ताशी 15 किलोमीटर वेगाने ही चाचणी घेण्यात आली। मोनोचे अंतिम स्थानक संत गाडगेबाबा महाराज स्थानक लोअर परेल स्टेशन पासून 1200 मीटर अंतरावर आहे। त्यामुळे लोकल स्टेशनला लागूनच लोअर परेल स्टेशनही असणार आहे। वडाळा डेपो, जीटीपी नगर, अँटॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिंच कॉलनी, लोअर परेल या स्थानकांदरम्यान ही चाचणी घेण्यात आली। 12 तासांहून कमी काळात टॅल्गो ट्रेन दिल्लीहून मुंबईत पोहोचली। शुक्रवारी टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी झाली। ही ट्रेन 150 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते। दिल्ली ते मुंबई 12 तासात ही ट्रेन पोहोचणं अपेक्षित असताना त्याहूनही कमी वेळात ट्रेन मुंबईत पोहोचली। दिल्लीहून शुक्रवारी 2:45 निघालेली टॅल्गो मुंबईत शनिवारी दुपार 2:49 पोहोचणं अपेक्षित असताना ट्रेन 2:32 पोहोचली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे। सुट्या आणि विकेंडला एक्सप्रेसवेवर गोल्डन अवर्स लागू करण्यात येणार आहे। या काळात अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे। या नियमांची महामार्ग पोलिसांनी शनिवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे। एक्सप्रेसवेवरील अवजड वाहनांची वाहतूक जवळपास 5 ते 6 तासांसाठी थांबवण्यात आली। त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फायदा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। सुट्यांच्या काळात आणि विकेंडला एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी असते, त्यामुळे अनेकदा अपघातही घडतात। यावर गोल्डन अवर्सची संकल्पना पोलिसांनी शोधून काढली आहे। नागपूरच्या मिहान प्रकल्पाअंतर्गत असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री आणि स्थानिक खासदार नितीन गडकरी यांनी हजेरी लावली। या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी बोलताना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं। पातंजली फूडला दिलेली जागा सेज बाहेर असून निविदा काढून नियमाप्रमाणे दिल्याचं गडकरींनी म्हटलंय। नागपुर से तैयार होने वाले पतंजलि के प्रोडक्ट हवाई जहाज से वर्ल्ड के एक एक देश में जाएंगे और भारतीय संस्कृति आयुर्वेद का प्रचार करेंगे और पूरे दुनिया को स्वास्थ्य का नया दिशा देंगे। ये काम आचार्य रामदेव जी के हाथ से होने वाला है। और मैंने भी बाबा को कहा कि 10, 20, 50 लाख रुपए आगे पीछे मत देखो, जो काम करना है पूरे नियम से पैसे भरो, नहीं तो यार तारण न होती है। अच्छा काम करने के बाद कोई न कोई कुछ ऐसे विघ्न संतुष्ट लोग रहते हैं जो जीवन भर अपने बेटे के सिवा किसी को रोजगार नहीं दे सके। ऐसे टिनपाट नेता मोहम्मदने का काम करेंगे। दरम्यान पुढील 2 वर्षात विदेशी ब्रँड देशातून हद्दपार करू असा निर्धार बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे। तर शेतकऱ्यांना खाद्य प्रोसेसिंग उद्योगांसोबत जोडल्यास मधले दलाल राहणार नाहीत। हा प्रयोग ऊसाच्या शेतीत यशस्वीपणे राबविल्यानंतर इतर शेतीतही राबवण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आज जिस समय यहाँ पर ये पार्क तैयार हो रहा है, इस विदर्भ के किसानों को चाहे उनका कोई भी कृषि उत्पादन हो, ये सारा उत्पादन खरीदने का बाबा रामदेव जी ने तय किया है। मुझे तो बाबा जी ने ये कहा कि हम तो भाई साहब आपकी प्राइस कुछ भी हो, हम तो अपनी प्राइस घोषित कर देंगे और लोगों को कहेंगे हमारी प्राइस में आप हमको दो और हमसे ज्यादा कोई देता है तो उसको दो। और उनका दावा है उससे ज्यादा किसान को कीमत कोई दे नहीं सकता, सीधे हमारे को बेच दो, सारी प्रक्रिया हम करेंगे, बिचौलिए निकल जाएंगे, तो बिचौलियों के पास जो पैसा जाता है वो किसान के पास जाएगा। केंद्र आणि राज्यात आपली सत्ता, मग स्थानिक स्वराज्य संस्थेत आपली सत्ता का नाही असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी थेट कार्यकर्त्यांनाच विचारला आहे। बुलढाण्यात आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून दिली तर मागाल तेवढा पैसा तुम्हाला देऊ असं दानवेंनी म्हटलंय। केंद्र सरकार राज्य सरकार आमचं आहे आणि एवढा अनुभव वाटत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आमच्या ताब्यात पाहून सांगा तरी एकदा पाहून नाही। आम्ही केंद्रातून पैसा आणतो, राज्यातून पैसा आणतो, तो गावापर्यंत पाठवायचा ना आम्हाला। या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदेमध्ये याला धक्का द्या झाल्या ना, वाटत तेवढा पैसा तुम्हाला देतो आणि वाटत तेवढा पैसा
अॅट्रॉसिटी कायद्यात महत्त्वाचे आणि आवश्यक बदल सुचवल्यास माझं मंत्रालय त्याचा जरूर विचार करेल असं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. कायद्यात दुरुस्तीचा विचार करू असं सांगतानाच हा कायदा कुठल्याही परिस्थितीत रद्द होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. समाजातील जातीय दरी कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना 2.5 लाख रुपयांची मदत सरकारनं करावी असा प्रस्ताव आपण देणार असल्याचं आठवले म्हणाले. विनोदवीर कपिल शर्मा यांना मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या ट्विटनंतर राजकीय धुळवड सुरू झाली आहे. त्याच्या ट्विटची तात्काळ दखल घेतल्यानंतर कपिल शर्माचं ट्विट त्याच्यावरच उलटल्याचं चित्र निर्माण झालंय. मुंबई महापालिका म्हणजे कॉमेडी स्टेज नव्हे अशा शब्दात शिवसेनेनं कपिलवर टीका केली आहे. दरम्यान लाचखोरांची नावं उघड न केल्यास कपिलच्या घराबाहेर निदर्शनं करण्याचा इशाराही भाजपनं दिला आहे. दुसरीकडे बेकायदा बांधकाम प्रकरणी कपिल शर्मालाच अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे. काँग्रेसनं मात्र कपिल शर्माचं समर्थन करत महापालिकेतील लाचखोरीचा पर्दाफाश केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. वीरेंद्र तावडेच्या तपासादरम्यान एसआयटीच्या टीमनं पनवेल इथल्या सनातनच्या आश्रमामध्ये झडती घेतली. या झडतीमध्ये आश्रमामध्ये चेतना संस्थेवर परिणाम करणारी औषधं मिळून आली. चेतना संस्थेवर परिणाम करणारी औषधं ही H आणि H1 कॅटेगरीतली असून हे औषध प्रसादाच्या माध्यमातून साधकांना दिलं जात असे अशी बाब एसआयटीच्या तपासात समोर आली आहे. या ड्रगच्या माध्यमातून सनातनच्या साधकांना मानसिकदृष्ट्या कंट्रोल केलं जायचं असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय. दुसरीकडे मानसोपचार तज्ज्ञ यांनी मात्र जर एखाद्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती भीती दूर करण्यासाठी H आणि H1 मधील काही औषधांचा डोस देऊन त्यांची भीती दूर केली जाऊ शकते असं म्हटलं आहे. नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्यापही मोकाट फिरत आहेत. सीबीआयनं नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात वीरेंद्र तावडे याच्यावरती आरोपपत्र दाखल केलंय. त्यातच दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा संबंध सनातन संस्थेशी असल्याचं समोर आल्यानं या सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. दोन म्हणजे डॉक्टर दाभोळकर किंवा कॉम्रेड पानसरे असतील किंवा कलबुर्गी असतील यांचे आता हत्यारे आहेत. हेचा सनातनचा थेट संबंध आहे आता मान्य झालेला आहे. मग सरकारने ताबडतोब बंदी घातली पाहिजे आमची मागणी आहे. नांदेडमधल्या लालवाडी भागात रेल्वे रुळावर शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कोणी उचलायचा यावरून रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्यात वाद झाला. यामध्ये अंदाजे 55 ते 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्तीचा हा मृतदेह तब्बल 6 तास रेल्वे रुळावरच पडून होता. रेल्वे रुळावर मृतदेह पडलेला असल्यानं रेल्वे पोलिसांनी तो उचलावा अशी शिवाजीनगर पोलिसांची भूमिका होती. तर स्थानिक शिवाजीनगर पोलिसांनी तो मृतदेह उचलावा असा रेल्वे पोलिसांचा दावा होता. मात्र झी 24 तासनं संध्याकाळी बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या मृतदेहाकडे नांदेड परभणीचं रेल्वे तिकीट सापडलं. धावत्या रेल्वेतून पडून ही दुर्घटना घडली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेहकर शहर बंद ठेवलं. तालुक्यातील शिवाजीनगर येथील एका 45 वर्षीय नराधमानं दुकानावर आलेल्या एका 7 वर्षीय चिमुरडीवर दुकानाच्या गोडाऊनमध्ये नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडितेच्या आईनं पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. परंतु न्यायालयानं त्याला तात्काळ जामीन दिल्यानं मेहकर येथील नागरिकांनी रोष व्यक्त करत सर्वपक्षीय मेहकर बंदची हाक दिली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलात आणखीन एका वाघाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सिंदेवाही तालुक्यामधल्या जंगलात अंदाजे 1 महिना वयाचा वाघाचा बछडा आढळला. हा बछडा वाघिणीपासून दुरावला होता. आईपासून ताटातूट झालेल्या या बछड्याचा संध्याकाळच्या सुमाराला मृत्यू झाला. या भागात एक वाघीण वास्तव्याला असून तिला 3 पिलं झाली आहेत. त्यापैकी 2 पिलांना तिनं रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवलं. मात्र सकाळ होताच रहदारी आणि वर्दळ वाढल्यानं ती 3ऱ्या पिलाला घेऊन जाऊ शकली नाही. दरम्यान वनविभागानं आपत्कालीन स्थितीत बछड्याला दूध पाजण्याची व्यवस्था केली होती. मात्र संध्याकाळी या बछड्याची प्रकृती बघण्यासाठी अधिकारी पोहोचले तेव्हा त्यांना तो नाजूक स्थितीत असल्याचं लक्षात आलं. अखेर भुकेनं तडफडून या बछड्याचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील राहू गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा पडला. या दरोडेखोरांनी बँकेची तिजोरी फोडून 65,57,000ची रोकड चोरून नेली. बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून 4 दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला आणि ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करून त्यांना बांधून ठेवलं. महत्त्वाचं म्हणजे चोरीआधी सीसीटीव्हीचे कॅमेरेही चोरट्यांनी दुसरीकडे वळवले होते. एवढंच नाही तर सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्कही त्यांनी काढून घेतली.
जमिनीच्या वादातून सांगलीत एकानं आपल्या जन्मदात्या आईसह पत्नी आणि 2 मुलींची हत्या केली आहे. भारत पुंडलिक इरकर असे आरोपीचे नाव आहे. सांगलीतील जत तालुक्यामधल्या कडनूर गावात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. हत्येनंतर भारत स्वतःहून पोलिसांना शरण आला आणि 4ही खून केल्याची कबुली त्यानं दिली. आरोपी भारतचे वडील कुंडलिक इरकर यांना 7 पत्नी होत्या, त्यापैकी 5 जणी मृत्यू पावल्या तर 2 पत्नी जिवंत आहेत. कुंडलिक इरकर यांच्या निधनानंतर जमिनीचा वाद सुरू झाला. त्यातून भारतनं ही हत्या केल्याचं उघड झालंय. इचलकरंजीतल्या शहापूर खाणीमध्ये गणेश विसर्जन व्हावं यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी विशेष प्रयत्न केले. आपल्या बापाच्या विसर्जनासाठी हाळवणकर सहकुटुंब शहापूर खाण स्थळी आले. तिथे असलेल्या तराफ्यावर ते चढले. त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी, पोलीस उप अधीक्षक विनायक नराळे, इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत नराळे आणि इतर जणही तराफ्यावर चढले. यावेळी तराफा पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात तो तराफा पलटला आणि हे सर्वजण पाण्यात पडले. त्यामुळे एकच धाव उडाली. मात्र या सर्वांना त्वरित सुखरूप बाहेर काढण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावत इथं रेतीच्या डंपरनं धडक दिल्यानं एका वनपालाला जीव गमवावा लागलेला आहे. खगेश्वर लांडगे हे मोटरसायकलनं जात असताना अज्ञात वाळू डंपरनं त्यांना धडक दिली. या अपघातानंतर संतप्त म्हसावत ग्रामस्थांनी वाळू डंपरवर कारवाईची मागणी केली. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्यानं त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. म्हसावत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत स्थानिकांनी वाळू डंपरवर कारवाईची मागणी केली. राज्यभरात गौरी गणपतीचे विसर्जन होत असताना वसईतल्या एका गणेश भक्तानं गणपती बाप्पाला हेल्मेट घालून आपल्या बुलेटवर बाप्पाचं विसर्जन केलं. गिरीश अय्यर असं या गणेश भक्ताचं नाव आहे. सध्या हेल्मेट सक्तीचे वारे वाहत आहेत. अनेकांचा त्याला विरोध देखील आहे. गिरीशनं चक्क गणपती बाप्पाला हेल्मेट घालून भावपूर्ण निरोप दिला. वसईच्या किल्ला बंदर समुद्रावर त्यानं बाप्पाचं विसर्जन केलं. दरम्यान विसर्जन मार्गावर अनेक जण हेल्मेटचा बाप्पा पाहून कमालीचे भारावून गेले होते. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला धमकीचं पत्र आलंय. भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि ट्रस्टच्या सभासदांना निनावी धमकीचं पत्र मिळालं. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा इतिहास समाजासमोर आणला जातोय. महत्त्वाचे जुने दस्तावेज शोधून काढले आहेत. त्यामुळे खरा इतिहास बाहेर येत आहे. तसंच इतिहासकालीन शस्त्रांच्या संग्रहालयाचं नुकतंच राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन देखील झालं होतं. अजितदादा पवार यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली. या सर्व गोष्टी काही लोकांना आवडल्या नाहीत. त्यामुळेच ते भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि त्यांच्या सभासदांवर चिडून आहेत. मुंबई भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या सायनमधील क्रिस्टल कॉर्पोरेट कार्यालयात विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दर्शन घेतलं. लाड यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांचं आदरातिथ्य केलं. राज यांचा लाड यांच्याशी कौटुंबिक स्नेह आहे. गणरायाच्या दर्शनावेळी राज यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर हे उपस्थित होते. राज यांनी लाड यांच्या कॉर्पोरेट कार्यालयाची यावेळी पाहणी केली आणि त्यांना काही सूचना केल्या. गणेशोत्सव काळात 58 वर्षीय एमएससीबी कर्मचारी सुभाष पाटील काम करताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यूमुखी पडले. पाटील हे ठाण्यातील लोकमान्य नगर भागात वायरिंग दुरुस्तीचं काम करत होते. अचानक एक मोकळी असलेल्या वायरचा धक्का त्यांना बसला. हा शॉक एवढा मोठा होता की सुभाष त्याच ठिकाणी चिटकून राहिले. ही फार दुर्दैवी घटना होती. आम्ही सुभाष यांच्या घरातील एका माणसाला त्यांच्या जागी नोकरी देऊ, तसंच काही आर्थिक मदत मिळते का ते पाहू असं एमएससीबीकडून सांगण्यात आलं आहे. या होत्या राज्यातल्या बातम्या. आता बघूया देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपलं वर्चस्व राखलंय. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवपदी अभाविपचे उमेदवार निवडून आले. तर सहसचिवपदी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआयच्या उमेदवारांना संधी मिळाली आहे. अभाविपने या निवडणुकीत 4 पैकी 3 जागा पटकावल्यात. अध्यक्षपदी अमित तंवर, उपाध्यक्ष प्रियंका छाबरी, सचिवपदी अंकित सांगवान निवडून आले आहेत. तर सहसचिवपदी एनएसयूआयच्या मोहित सांगवान विजयी झालाय. यंदा झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अभाविप, एनएसयूआय आणि डाव्या पक्षांची आयसा यांच्यात तिरंगी लढत झाली. पुढच्या वर्षी दिल्लीतल्या 3 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे.
तर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या JNU निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. डाव्यांच्या आयसा SFI आघाडीचा झेंडा JNUवर फडकला आहे. 4ही जागा या डाव्या आघाडीने जिंकल्या आहेत. डाव्या आघाडीच्या मोहित पांडेची अध्यक्षपदी तर अमोल पिपिपीची उपाध्यक्षपदी निवड झाली. तर शतरूपा चक्रवर्ती महासचिव आणि तब्रेज हसन सहसचिवपदी निवडून आले आहेत. भारतीय हवाई दलाचं MiG-21 हे लढाऊ विमान राजस्थानमधल्या बाडमेरमध्ये कोसळलं. उड्डाण केल्यानंतर काही वेळात अशी दुर्घटना घडली. मात्र विमानाचे दोन्ही वैमानिक यातून सुखरूपपणे बाहेर पडले. दुर्घटनेआधीच प्रसंगावधान राखत दोन्ही वैमानिकांनी MiG-21 मधून उडी मारली. या दुर्घटनेत इतर कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याचं भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आलं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. बिहारच्या सीवान मतदारसंघाचे राजदचे माजी खासदार आणि बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांची शनिवारी जामिनावरती सुटका झाली आहे. त्यांच्या स्वागताला 30 आमदार आणि 1300 कारचा ताफा आणण्यात आला होता. शहाबुद्दीन हा राजीव रोशन खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 11 वर्षांनंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. बिहारमध्ये जंगलराज म्हणून प्रसिद्ध असणारा शहाबुद्दीनच्या सुटकेमुळे सीमाच्या लोकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नितीश कुमार 2006 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा शहाबुद्दीनला 2 भावांच्या हत्येच्या आरोपांवर तुरुंगात जावं लागलं होतं. नितीश कुमार सरकारनं न्यायालयात वेळेत आरोपपत्र न ठेवल्यामुळेच त्यांची सुटका झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. उत्तर कोरियाने केलेल्या 5व्या अणुबॉम्ब चाचणीच्या विरोधात जगभरातून प्रतिसाद उमटू लागले आहेत. दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाचा हुकुमशहा असलेल्या किम जॉनवर टीका केली आहे. तर दुसरीकडे चीननं परत अशी चाचणी झाली तर त्याचे परिणाम वाईट होतील असा इशाराच उत्तर कोरियाला दिला आहे. तर जपान आणि अमेरिकेने देखील या अणुबॉम्ब चाचणीचा निषेध केला आहे. इराणच्या नागरिकांवर हजमध्ये येण्यास लावलेल्या बंदीच्या विरोधात या इराणच्या नागरिकांनी निदर्शनं केली. तुर्कस्तानमध्ये 2000 शिक्षकांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान सरकारनं 1100 शिक्षकांचं निलंबन केलं होतं. या शिक्षकांना ISIS विरुद्ध लढणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचे आरोप सरकारनं केले होते. त्यांच्याच विरोधात शिक्षकांनी हा मोर्चा काढला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.